तर बघा आपण आपल्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केलेली होती. त्यातलं सांस्कृतिक भाषा एक सांस्कृतिक संचित संपलेला आहे. आता आपण भाषेचा विकास बघतोय. तर जागतिकीकरण आणि भाषिक ध्रुवीकरण इथपर्यंत आपलं झालेलं होतं भाषेचा विकास या भागामधनं. आता त्याआधी आपण पहिल्या भागामध्ये काही छोटे जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते लिहून घेऊ. पेनाने वह्या घेतल्या आहे? हा, ऑब्जेक्टिव्ह लिहून घेऊ. लिहा ऑब्जेक्टिव्ह. संस्कृतीची व्याख्या लिहा. संस्कृतीची व्याख्या लिहा. उत्तर लिहा. ऐकायला येत आहे ना? हा, व्याख्या लिहा. मी होतो ना चुकला पा, मी एवढा चुकत नाही. व्याख्या लिहा. परस्परांशी निर्माण केलेले संबंध, नातेसंबंध लिहा. निर्माण केलेले नातेसंबंध. विशिष्ट प्रकारच्या सामाजिक संस्थांना जन्म देतात. त्यांच्या सगळ्या सामाजिक व्यवहारांमध्ये एक मूल्य व्यवस्था तयार होते. ही मूल्य व्यवस्था बऱ्याच अंशी त्या समाजातील माणसांचे जीवन नियंत्रित करीत असते. त्या मूल्य व्यवस्थेलाच आपण संस्कृती असे म्हणतो. दुसरी एक व्याख्या लिहा. वाट गुड इनफ. वाट गुड इनफची संस्कृती म्हणजे माणूस समाजाकडून जे मिळवतो
किंवा शिकतो. ते ज्ञान म्हणजे संस्कृती होय. पुढचं लिहा ऑब्जेक्टिव्ह. नोम चॉमस्की. नोम चॉमस्की यांनी दोन सांगितलेले भेद लिहा. यांनी दोन सांगितलेले भेद लिहा. त्यातला भेद लिहा. पहिला भेद भाषिक प्रयोग. भाषिक प्रयोग. दुसरा आहे भाषिक क्षमता. भाषिक क्षमता. पुढचं लिहा. भाषा द्वित्व. भाषा द्वित्व ही संकल्पना कोणत्या भाषा वैज्ञानिकाने वापरली आहे? उत्तर लिहा. फर्ग्युसन. दोन प्रकारच्या भाषा कोणी वापरल्या? पुढचं लिहा. दोन प्रकारच्या भाषा कोणी वापरल्या? उत्तर लिहा. फर्ग्युसन. पुढचं लिहा. फर्ग्युसनने दोन प्रकारच्या भाषांना दिलेली नावे. उत्तर लिहा. हाय म्हणजे उच्च व
निम्न व निम्न म्हणजे लो. पुढचा लिहा. एडवर्ड सफीर. एडवर्ड सफीर आणि बेंजामिन थोर्प यांनी कशाला जास्तीत जास्त महत्व दिलं आहे? उत्तर आहे भाषा आणि संस्कृती. पुढचा प्रश्न लिहा. सफीरने भाषिक सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणत्या वर्षी मांडला आहे? उत्तर लिहा. 1929. पुढचा लिहा प्रश्न. थोर्पने भाषिक सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडलेले वर्ष. उत्तर 1956. पुढचा लिहा. ॲरिझोना प्रांतातील आदिवासी जमातीची भाषा कोणती आहे? उत्तर लिहा.
ओपी. उत्तर लिहा. ओपी. पुढचा प्रश्न लिहा. एस्किमो प्रांतातील लोक किंवा प्रदेशातील लोक कुठे राहतात? उत्तर लिहा. उत्तर ध्रुवावरील प्रदेशात. पुढचं लिहा. हिम या शब्दाला वेगवेगळे शब्द किंवा वेगवेगळ्या शब्दांनी संबोधले जाते किंवा वेगवेगळ्या शब्दांनी संबोधले जाते तो प्रदेश कोणता? उत्तर ध्रुव. उत्तर लिहा. उत्तर ध्रुव प्रदेश. हे झालं. हे जे प्रश्न आता मी तुम्हाला सांगितले ऑब्जेक्टिव्ह टाइप ते आहे भाषा एक सांस्कृतिक संचित. त्याच्यामध्ये जे 5 मुद्दे आहेत त्यातले होते. आता भाषेचा विकास यामध्ये आपण जो आ भाग आहे भाषेचा विकास त्यामध्ये आपण आता बघतोय की त्यामध्ये आता ऑब्जेक्टिव्ह आपण लिहून घेतोय. लिहा. भाषेचा विकास आ मधल्या येते.
लिहा नंबर 1. भारताने आर्थिक धोरण कोणत्या वर्षी स्वीकारले? भारताने आर्थिक धोरण कोणत्या वर्षी स्वीकारले? उत्तर आहे 1990. पुढचं लिहा, पुढचा प्रश्न लिहा. आर्थिक धोरणात कोणते त्रिसूत्र स्वीकारले? कोणते त्रिसूत्र स्वीकारले? उत्तर आहे उदात्तीकरण. उत्तर लिहा. उदात्तीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. पुढचा प्रश्न लिहा. मार्क्सच्या म्हणण्याप्रमाणे समाजाची इमारत कशावर उभी असते? कशावर उभी असते? कशावर उभी असते? उत्तर आहे आर्थिक धोरणावर. पुढचा प्रश्न लिहा. जागतिकीकरणामध्ये संपर्काची भाषा म्हणून
संपर्काची भाषा म्हणून कोणत्या भाषेचा जास्तीत जास्त वापर होत होता? उत्तर आहे इंग्रजी भाषा. पुढचा प्रश्न लिहा. भाषिक ध्रुवीकरण म्हणजे काय? उत्तर लिहा. एका भाषिक प्रदेशात दोन भाषिक समूह तयार होणे आणि ते दोन टोकांच्या भाषिक भूमिकांचे असणे म्हणजे भाषिक ध्रुवीकरण होय. आता आपण बघा ऑब्जेक्टिव्ह लिहिणं झालेले आपले. आता भाषेचा विकास यामधला जागतिकीकरण आणि भाषा. दुसरा मुद्दा होता भाषिक ध्रुवीकरण. आता तिसरा जो मुद्दा आहे तो आपण आता बघतोय भाषेचा ऱ्हास. दोन मुद्द्यामध्ये जागतिकीकरण आणि भाषा यामध्ये 1990च्या आर्थिक धोरणानंतर जे काही स्वीकारलं त्यामध्ये बरेच बदल झाले आणि त्याच्यावर भाषेचा भरपूर प्रमाणात म्हणजे भाषेचा म्हणजे बरीच उलथापालथ झाली आणि त्याच्यामुळे भाषेचा जो एक ऱ्हास आहे तो व्हायला लागला. भारतातील भाषांचा ऱ्हास व्हायला लागला आणि इंग्रजीने मात्र आपला प्रसार करणं चालू केलं. आता हे झालं जागतिकीकरण आणि भाषा. नंतर आहे भाषिक ध्रुवीकरण. तर बघा भाषिक ध्रुवीकरणामध्ये एकाच प्रांतामध्ये दोन भाषा बोलल्या जायची. दोन समूह एकच भाषा पण वेगवेगळ्या माध्यमातून. म्हणजे तिची उदाहरणार्थ मी त्या दिवशी सांगितलं की आपण मराठी भाषा बोलताना मराठी भाषा बोलताना त्याच्यामध्ये गुजराती, हिंदी, बेंगॉली आणि मराठी या जवळपास सारख्याच भाषा आहेत. पण या वेगवेगळ्या प्रांतामध्ये हळूहळू वेगळं अस्तित्व निर्माण केलं. पण जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रात मराठीच भाषा ही तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बोललेली दिसेल. त्या दिवशी सांगितलं की नागपूरकडचे लोक वैदर्भी भाषा बोलतात, जळगावकडले लोक खानदेशी भाषा बोलतात, मराठवाड्याचे लोक मराठवाडी भाषा बोलतात,
कोकणातले लोक कोकणी भाषा बोलतात, पण यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडाफार फरक आढळून येईल की कोकणामध्ये असणारी कोकणी जी भाषा आहे या भाषेमध्ये थोडाफार बदल तुम्हाला झालेला दिसून येईल. आणि त्याचबरोबर या थोडाफार फरकाने जी भाषा बोलली जाते म्हणजे हळूहळू माणूस निज भाषा विसरतो आणि दुसऱ्या भाषेचा प्रभाव आपल्यावर होतो, तेव्हा त्याला भाषिक ध्रुवीकरण म्हणतो. हे दोन मुद्दे झाले. आता तिसरा मुद्दा लिहा, भाषेचा ऱ्हास. बघा, भाषेच्या ऱ्हासाबरोबर समाज म्हणून स्वतःला असणाऱ्या स्वतंत्र अस्तित्वाचा भाषेत साठवून ठेवलेल्या कलात्मक आणि बौद्धिक भंडाराचा नाश दिसत असतो. आता भाषेच्या ऱ्हासाबरोबर समाज म्हणून स्वतःला असणाऱ्या स्वतंत्र अस्तित्वाचा, कारण की आपलं जे अस्तित्व आहे ते भाषेवरूनच ठरत असते. मी त्या दिवशी सांगितलं की आपण मराठी बोलतो, पण समजा आपण कुठेही गेलो आणि मराठी बोललो तर आपण महाराष्ट्रीयन आहोत ही ओळख आपली भाषेवरून होत असते. आणि म्हणून आपलं स्वतःचं अस्तित्व हे भाषेवरच, मग ती कलात्मकता असो किंवा बौद्धिकता असो, आणि बौद्धिक भंडाराचा नाश दिसत असतो. भाषेत साठवून ठेवलेल्या कलात्मक आणि बौद्धिक भंडाराचा नाश दिसत असतो. आता त्याच्यामध्ये भाषा म्हणतात की त्यांची हत्या होते. आता हे दोन प्रश्न पडलेले आहेत की भाषा ही मरते की त्याची हत्या होते. आता मरणं आणि हत्या, मरणं म्हणजे नैसर्गिक रीतीने आलेला मृत्यू, आणि हत्या म्हणजे इच्छेविरुद्ध, म्हणजे जी आपली इच्छा आहे ती पूर्ण झाली नाही किंवा त्याची म्हणजे त्याच्या वाईट परिणामाने आपण त्या भाषेची हत्या करतो. असे दोन प्रकारे म्हणजे भाषा मरतात की त्यांची हत्या होते. आता असे सांगितले जाते की गेल्या 500 वर्षात जगातील सुमारे अर्ध्याहून अधिक ज्ञात भाषा विना वापरामुळे मृत पावल्या आणि शिल्लक राहिलेल्या भाषांपैकी अर्ध्याहून अधिक भाषा या शतका अखेरपर्यंत नाहीशा होतील. आता इथे मात्र 500 वर्षाचा जर आपण काळ बघितला तर इथे मात्र गेल्या 500 वर्षात जर आपण बघितलं तर अर्ध्याहून अधिक भाषा ह्या विना वापरामुळे मृत पावल्या, म्हणजे आपण त्याचा वापरच करत नाही. आणि त्याचा वापर न केल्यामुळे मात्र या भाषा हळूहळू मरायला लागल्या. आणि शिल्लक राहिलेल्या ज्या भाषा आहेत त्या या शतकाच्या अखेरीस, म्हणजे हे शतक संपेपर्यंत मात्र या भाषा संपल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे इथे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण आपली भाषा ही वापरत नसल्यामुळे ती मृत पावलेली आहे. आणि विशेष म्हणजे ज्या भाषा टिकून राहतील त्यांच्यापैकी फारच थोड्या सुरक्षित असतील. मायकेल क्रॉस यांच्या मते तर 21वे शतक संपेल तेव्हा पृथ्वीवर केवळ 600 भाषा शिल्लक असतील, म्हणजे सुमारे 90% भाषा आपण गमावलेल्या असतील. म्हणजे आता हळूहळू आपण आपल्या बोली विसरायला लागलो, कितीतरी बोली नष्ट झालेल्या आहेत. आज आपण मराठीकडे सुद्धा पाठ फिरवायला लागलेलो आहे, ही आपल्या महाराष्ट्राची भाषा. आज आपण आता बघतोय की वेळोवेळी परिपत्रकं काढावी लागतात की महाराष्ट्रात शासकीय कार्यालयाचा किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही व्यवहार होणार आहे ते मराठीतच व्हायला पाहिजे. पण आपल्याला हे कळत नाही की आपली मराठी भाषा ही आपणच जपून ठेवली पाहिजे. आणि हळूहळू मात्र ती न जपल्यामुळे कधी लोप होईल आणि दुसऱ्या भाषेचं वर्चस्व आपल्यावर होईल. मी त्या दिवशी पण उदाहरण सांगितलं, एखाद्या ठिकाणी भाजी किंवा फळं घ्यायला गेलो तर आपण त्याच्यासोबत मराठीत बोलत नाही, आपण त्याला म्हणतो कैसा दिया भाजी, आपण असं म्हणतो. पण महाराष्ट्रामध्ये आपण मराठी त्याच्यासोबत बोललो पाहिजे. त्याला जर व्यवसाय इथे येऊन करायचा आहे तर आपण मात्र ती आपली मराठी भाषा त्याने शिकली पाहिजे, कारण की त्याला व्यवसाय करायचा आहे. आणि ती काही दिवसानंतर त्याला व्यवसाय करायचा असल्यामुळे ते हळूहळू शिकतात. पण आपणच त्याला त्याच्या सोबत हिंदी बोलतो आणि मग मात्र तो आपली मराठी बाजूला ठेवतो, म्हणजे आपली महाराष्ट्राची, आणि तो हिंदीचं वर्चस्व करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इथे भाषा टिकवून ठेवणं हे सर्वस्वी त्या त्या प्रांतातील त्या त्या समूहाच्या किंवा त्या त्या गटाचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. आणि जर ती जर करून ठेवली नाही तर मात्र
आपल्या भाषा कुठेतरी लोप होणार आहे. आता जगामध्ये अशा कितीतरी बोली होत्या ज्या आज पूर्णपणे नष्ट झाल्या. त्याचं अस्तित्व कधीतरी काळामध्ये होतं. हे फक्त पुस्तकावर आधारित आहे, पण कुठल्याही गटामध्ये मात्र ती बोलत नाहीये. आता आपण एखादी भाषा बोलणारा एखादी शेवटचा माणूस असेल आणि जर त्याचा मृत्यू झाला तर ती भाषा त्याच्याबरोबरच ती लोप पावते. आता गेल्या 500 वर्षात जगातील सुमारे अर्ध्याहून अधिक ज्ञात भाषा विनाकारण मृत पावल्या आणि जवळपास 500 वर्षात कितीतरी बोली आणि कितीतरी बोली भाषा मात्र मृत पावल्या म्हणजे नष्टच झाल्या. त्याबरोबर अर्ध्याहून भाषा या आपण या शेवटपर्यंत नाहीशा करणार आहोत कारण आपण त्याचा वापरच करत नाही. आणि मायकेल क्रॉस याच्या मते 21वे शतक संपेल तेव्हा फक्त या जगाच्या पाठीवर 600 भाषा शिल्लक आहेत. तसा जगाचा जर विचार केला आपण तर बऱ्याच भाषा या जिवंत राहायला पाहिजे, पण तसं होत नाही. त्यामध्ये आपण आपल्या त्या भाषेचा वापर न केल्यामुळे त्या हळूहळू मरतायत आणि जर 21वे शतक संपेल तेव्हा फक्त 600 भाषा शिल्लक राहतील, म्हणजे 90% भाषा आपण गमावलेल्या असणार. जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे लोकसमूहात आपापल्या पारंपरिक भाषाकडे पाठ फिरवून वैश्विक संधीची दालने खुली करणाऱ्या प्रबळ भाषेचा स्वतःहून स्वीकार करीत आहोत. आता आपण म्हणतो की जागतिकीकरण आलेलं आहे, पण असं कुठे म्हणताय की जागतिकीकरणामध्ये आपली भाषा बोलायची नाही. तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ती भाषा बोला, पण तुम्ही घरी असताना, मित्रांमध्ये असताना, समूहामध्ये असताना, व्यवहारामध्ये असताना तुम्ही तुमची भाषा मात्र ही वापरायलाच पाहिजे. जर तुमची भाषा तुम्ही वापरली नाही तर मात्र ती नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आपण या जागतिकीकरणामध्ये आपली भाषा विसरत चाललेलो आहे आणि इंग्रजी भाषेचं वर्चस्व मात्र आपण आत्मसात करत आहोत हे आज आपल्याला दिसायला लागलं. आणि ही सगळ्यात मोठी बरं हे म्हणजे दुसरी भाषा स्वीकारण्यासाठी कोणीही आपल्यावर जबरदस्ती करत नाही, पण नाही व्यवहारामध्ये ती आहे, मग आपण ती व्यवहारामध्ये आहे तेवढ्या पुरती शिका. पण जेव्हा तुम्ही मित्रांमध्ये येता किंवा बाकीच्या तुमच्या जवळपासच्या व्यवहारामध्ये तुमची भाषा वापरणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. जगण्या मरण्यापेक्षा लोकांना स्वतःच्या भवितव्याची चिंता अधिक असल्यामुळे जगाचे सांस्कृतिक वैभव असलेल्या शेकडो भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आता जगण्या मरण्यापेक्षा लोकांना स्वतःच्या भवितव्याची चिंता आहे. आता कोणालाही स्वतःच्या भवितव्याची चिंता असणारच, पण त्या भवितव्याबरोबर मात्र आपण आपली भाषा जिवंत ठेवली पाहिजे. पण आपण काय करतो, सांस्कृतिक वैभव आहे, आपण त्या भाषेचा दुसऱ्या भाषेचा स्वीकार करतो आणि शेकडो भाषा आज मात्र नामशेष झालेल्या दिसत आहे, म्हणजे नष्टच झालेल्या दिसत आहे. तर 14 मिनिटांनी एक भाषा जगाचा निरोप घेत आहे. त्यामुळे हा भाषा संवाद थांबवायचा कसा हा एक वैश्विक चिंतेचा प्रश्न बनलेला आहे. आता ही भाषा कशी थांबवायची, म्हणजे दर 14 मिनिटं म्हणजे काहीच नाही, आपण बोलता बोलता 10 मिनिटं होते, त्यात दर 14 मिनिटाला एक भाषा बोली भाषा नष्ट होत चाललेली आहे. आणि हा मात्र मोठा वैश्विक म्हणजे हा जगाचा चिंतेत आलेला असा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामुळे मात्र बरेचदा आपण आपली भाषा गमावून बसतो. का मरतायत भाषा किंवा का करतो आहोत आपण त्यांची हत्या? कुठे गेली आपली भाषिक संवेदनशीलता, स्वभावाभिमान व तिच्या विषयीचे आपले कर्तव्य ही कालबाह्य गोष्ट बनली आहे. म्हणजे आता प्रश्न असा पडला आहे की ती भाषा मरत आहे की आपण नष्ट करत आहोत, हा प्रश्न मात्र सगळ्यात मोठा पडलेला आहे. मानवी भाषांची निर्मिती कशी झाली याविषयी ज्या अनेक उत्पत्ती आहेत, त्याचप्रमाणे भाषांच्या मृत्यूविषयी आणि रासाविषयी अनेक मतांतरे आहेत. म्हणजे आता वेगवेगळी मतं, कारण की त्याचा अभ्यास केल्यानंतर की अशा भारतातल्या किंवा जगातल्या बोली भाषा का कमी होत आहेत, मग त्यासाठी भाषा वैज्ञानिक अभ्यास करतात आणि आता अशी बरेच मतांतरे दिसून येते. आणि त्यामध्ये काहींच्या मते भाषा मरत नाही, भाषक मारतात, तर काहींच्या मते भाषा आत्मसात करत नाही, त्यांची स्वभाषकांकडून हत्या होते. आता असं मत आलेलं आहे की त्या भाषा मरत नाही, तर स्वभाषक म्हणजे आता माझी एखादी भाषा आहे
तर मात्र ती भाषा मी स्वतः मारून टाकत आहे, म्हणजे मी त्याचा वापरच करत नाही, ना घरात करते ना बाहेर करते ना समूहामध्ये करत आहे. आणि त्याच्यामुळे माझी जी भाषा आहे स्वतःची, जी एक माझ्या गटाने निर्माण केलेली आहे, ती मात्र मी स्वतः तिची हत्या करते आहे, मी तिचा स्वतः खून करते आहे. प्रश्न लिहा याच. पाचशे वर्षात जगातील किती भाषा विना वापरामुळे मृत पावल्या आहेत? उत्तरल्या अर्ध्याहून अधिक. अर्ध्याहून अधिक. पुढचा प्रश्न लिहा. मायकेल क्रॉस याच्यामध्ये एकविसावे शतक संपेल तेव्हा पृथ्वीवर किती भाषा शिल्लक राहील? उत्तर लिहा 600. उत्तर लिहा. जागतिकीकरणामुळे किती टक्के भाषा आपण गमावलेल्या आहेत? उत्तर लिहा 90%. पुढचं लिहा. किती मिनिटाला एक भाषा जगाचा निरोप घेते? चौदा मिनिटाला. उत्तर आहे 14 मिनिटाला. लिहिणं झालं? लिहिणं झालं का? हो. हा, तर आता आपलं लेक्चर संपलं आहे. आता आपलं बुधवारला लेक्चर राहील. ठीक आहे? ओके. हा, चला बाय.